नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री परिसर अभ्यास प्रकरण 23वी वय जसे जसे वाढते स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. काय करावे बरे? एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आईबाबांपेक्षा वयाने मोठी आहे का लहान आहे याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे. उत्तर: अनोळखी व्यक्तीचे केस काळे आहे की पांढरे आहेत? केस दाट आहे की टक्कल पडलेले आहे? दाट पडलेले आहे की नाही? तसेच ती व्यक्ती आईबाबांच्या नाव आदराने घेते की एकेरी? यावरून आम्ही त्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज घेऊ. जरा डोके चालवा. 1. मांजर आपली पिल्ले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी हलवते? उत्तर: मांजर पिल्लांच्या मानेजवळ तोंडाने अलगद पकडते. पिल्लांना हळुवारपणे उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवते. 2. म्हातारपणी काही आजोबांचे केस पांढरे होतात. काही आजोबांच्या केसामध्ये म्हातारपणाची आणखी एक खूण दिसते, ती कोणती? उत्तर: काही आजोबांचे केस विरळ होतात किंवा टक्कल पडते. 3. म्हातारपणामुळे त्वचेवर कोणते परिणाम होतात? उत्तर: म्हातारपणामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. 4. उसळी करण्यासाठी मूग, मटकी, चवळी इत्यादी कडधान्ये भिजत घालून त्यांना मोड आणतात. त्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापराल? उत्तर: बीजांकुर. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येथे तुम्ही वाटाण्याचे चित्र काढा. तसेच या प्रश्नामध्ये आंबा या फळाचे चित्र काढून आंब्यामध्ये एकच बी असते. गाळलेले शब्द भरा. 1. घरात बाळ जन्माला येते, त्याच्या घरादाराला आनंद होतो. रिकामी जागा आहे आनंद. 2. नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो. 3. फुलापासून फळे तयार होतात. थोडक्यात उत्तरे द्या. 1. मुलामुलींची उंची वयाच्या कितव्या वर्षापर्यंत वाढते? उत्तर: वयाच्या 18व्या वर्षापर्यंत मुलामुलींची उंची वाढते. 2. प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते? उत्तर: प्रकृती उत्तम राहण्यासाठी चांगल्या सवयी, चांगला आहार व नियमित व्यायाम या गोष्टींची मदत होते. प्रश्न क्रमांक 3. वनस्पतीला फुले कधी येऊ लागतात? उत्तर: योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात. चूक की बरोबर ते सांगा. 1. वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते. उत्तर: बरोबर. 2. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते. उत्तर: चूक. 3. अंकुर मातीत रुजला नाही तरी रोप जोम धरते. उत्तर: चूक. 4. मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात. उत्तर: बरोबर. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला. भेटूया अशा स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.